आम्ही 35 वर्षापासून आहे, पण जसं तसंच आहे, याच्यापेक्षा घाणेरडं होतं. आम्ही माती टाकू वरती आणलं. महानगरपालिकेला अर्ज केला होता आणि माझ्यासोबत 10-12 महिला घेऊन मी तिथं अध्यक्ष साहेबांसोबत बोललेली आहे. चुनाव आते हैं जाते हैं, चुनावों का सिलसिला हमेशा जारी रहता है। महानगर पालिका के चुनाव जो है लगभग 7 से 8 साल के बाद लगे हैं। यहाँ पे कोई स्थानीय प्रशासन नहीं था, लेकिन सरकार की ये जिम्मेदारी है, यहाँ के लोकल एडमिनिस्ट्रेशन की ये जिम्मेदारी है कि आखिरकार जनता को मूलभूत सुविधा जो है, जिसका वो अधिकार है, वो मिलना चाहिए थी। क्योंकि जनता जो है टैक्स पेड करती है हर साल, और यहाँ पे हमने जो पूछा है, यहाँ के नागरिकों का कहना है कि यहाँ पे टैक्स जो है बड़े पैमाने पर वसूला जाता है। लेकिन हम पीछे देख सकते हैं कि लोग गंदगी में कैसे जीने के लिए मुहार है और गंदगी में कैसे ये लोग जीते हैं। यहाँ के जो नाली की स्थिति है, ऐसा कहा जा रहा है कि यहाँ के जो पानी का जो बहाव आता है वो पूरे घर में जाता है और पूरी तरह से यहाँ पे एक डंपिंग ग्राउंड बन चुका है। लेकिन जनता की सूद लेने के लिए ना तो सरकार के पास वक्त है, ना तो यहाँ के लोक प्रशासन के पास वक्त है। ऐसा देखा जाए, ऐसा कहते हैं कि लगभग 200 से 250 करोड़ अमृत योजना के तहत चंद्रपुर को आया था, लेकिन ये पैसा कहाँ गया ये पता नहीं। किसी शायर ने लिखा है कि फूलों ने समझा चमन बदला है, तारों ने समझा गगन बदला है, लेकिन कब्रस्तान की खामोशी ये कहती है, लाशें वही है, सिर्फ कफन बदला है। सुजीत थमके, न्यूज इंडिया 24, चंद्रपूर। इथे नाही तर 16 वर्ष पूर्ण झालेले आहे। मी इथे जयनगर 2008 मध्ये आलेली आहे इथं, आणि त्यानंतर महेंद्र जयस्वाल इथं नाही का निवडून आलेले आहे। त्यांनी हा 2012 मध्ये हे काम केलेलं आहे। त्याच्यानंतर या वार्डामध्ये एक पण काम झालेलं नाही। बरं, तुम्ही या संदर्भात निवेदन जे आहेत इथल्या प्रशासनाला? मी 2018 इथे नाही का महानगरपालिकेला अर्ज केला होता आणि माझ्यासोबत 10-12 महिला घेऊन मी तिथं अध्यक्ष साहेबांसोबत बोललेली आहे। त्याच्यानंतर 4 व्यक्ती माझ्यासोबत पाठवून सन्या दुसऱ्या दिवशी तो नाला साफ केला। त्याच्यानंतर एकही दिवस काही आले नाही। आज 18/2ला केलेलं होतं। 18/2 मध्ये फरवरी महिन्यात ते नाला साफ हे नाल्या साफ केल्या, पण नाला साफ नाही केला। 1 वर्ष झालं नाल्याला। नगरचेच निवासी आहोत आणि आमचं पूर्ण नाव चंद्रकला राजेंद्र भावने आहे। बरं, ही जे पाणी आहे, तुम्ही 5 वर्षापर्यंत कोणी आली नाही का? पाच नाही, आम्ही 35 वर्षापासून आहे, पण जसं तसंच आहे, याच्यापेक्षा घाणेरडं होतं। आम्ही माती टाकू वरती आणला। आता सुद्धा हे मातीच टाकलंय। ते जे रस्ता केला तर तो सुद्धा पाण्याखाली चालला गेलाय। पाणी बिलकुल जात नाही इकडे। बरं, नगरसेवक आता तुमच्याकडे येतात, जे उमेदवार आहेत, नुसतं येतात आणि बघून जातात। तर तुम्ही त्यांना म्हणत नाही का की आमची ही जी नाली आहे हे आम्ही लेखी सुद्धा कंप्लेंट दिली आहे, नगर परिषद मध्ये कंप्लेंट दिली, नगरसेवकाकडे जाऊ थकून गेल्या सगळ्यांनी, पण कोणी आमच्याकडे येत नाही, कधीच येत नाही। फक्त नाही का आमच्या घरामध्ये पाणी जाते, इतकं गंद पाणी जाते का नाही। पाऊस लाईट सुद्धा नाही आमच्याकडे। आमच्या घरात पाऊस आला का आम्हाला खूप परेशानी होतात। आता तर आम्ही कसं बसं जातो। आमची मुलं, एक मुलगी, माझी स्वतःची मुलगी या पाण्यात पडून गेली आहे, नालीमध्ये पडून। म्हणून खोटं वाटेल बिचारा। किती वर्षाची मुलगी होती? 1.5 वर्षाची होती। कधीची घटना? आता जवळपास मला वाटते 10 वर्ष होऊन गेले। हो, मग आता इतका त्रासातून आम्ही जातो तरी कोणी येऊन बघत नाही। मग मी ते त्या दिवशी म्हटलं त्यांना, आम्ही 35 वर्ष झालं पण अजूनपर्यंत आमच्याकडे म्हणजे डेव्हलप नाही झालेलं आहे। आणि तुम्ही येता फक्त निवडणुकीच्या वेळेला येतात, बाकीच्या टायमात तर कोणी ढुकून बघत नाही। आम्ही किती वेळा सुद्धा कंप्लेंट केली, जयस्वाल होते तेव्हा सुद्धा कंप्लेंट केली। 2 वेळा जयस्वाल येऊन गेलेला इथून सगळे, त्यांना सुद्धा कंप्लेंट केली। आता ते आत्राम आहे त्यांना सुद्धा कंप्लेंट केली, पण कोणी येत नाही। बरं, तिथं नगर परिषदमध्ये जाऊन सुद्धा कंप्लेंट केली आहे। ती बाई आहेच लागत, आमच्याकडे लेखी वगैरे सगळंच आहे। आम्ही असं हे पण दिलेलं आहे, इंटरव्ह्यू पण दिलेली आहे याच्यावर, पण काहीच नाही झालेलं आहे। ये यहाँ के स्थानीय निवासी है, इनका कहना है कि 35 साल हो गए इस नाली को लेकर हम आवेदन दे चुके हैं, लेकिन ना तो सरकार टस से मस हो रही है यहाँ की, ना यहाँ का पार्षद जो है टस से मस हो रहा है।
उनका कहना है कि उनकी बेटी जो है 1.5 साल की इस नाली में जो है और नाली में गिरकर जिसकी मौत हो चुकी थी। और ऐसा कहा जा रहा है कि ये पूरी तरह से जो है सरकार का जो रवैया है इस प्रभाग की तरफ देखने का, ऐसा लगता है कि सरकार पूरी तरह से या यहाँ का जो प्रशासन है वो पूरी तरह से हतबल है। और लेकिन जो सुविधा मिलनी चाहिए थी जनता को वो सुविधा नहीं है। किसी शायर ने लिखा है कि ये एक तरह से देखा जाए तो भ्रष्टाचार का बहुत बड़ा ये कह सकेंगे, इसको बहुत भ्रष्टाचार का बहुत बड़ा मामला भी है। सुजीत ठमके, न्यूज़ इंडिया 24, चंद्रपुर।